हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आज छोले भटुरे मुलं म्हणाली मम्मी बनव, तर छोले भटुरे बनवलेत. मस्त गरमागरम छोले भटुरे बनवलेले. हे छोले मी भिजत घातले होते, पण दुसऱ्या दिवशी बनवायचं झालं नाही म्हणून परत केले होते, तेव्हा थोडे थोडे मोड आलेले त्याला. हे मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये बारीक एकदम रवा टाकला आहे. नंतर ह्याच्यामध्ये दही टाकलं आहे, मीठ आणि थोडीशी साखर. तर थोडं आंबटपणा ह्याच्यात येऊ नये म्हणून थोडी साखर टाकली, जास्त नाही, एकदम थोडी. नकळत आपण हातावर ठेवतो तशी साखर टाकली, जास्त नाही आहे. हे बघा, ह्याच्यात दही मला आवडतं आंबट हे, त्याच्यामुळे मी हे केलं होतं. थोडं 1 चम्मच जास्त टाकला होता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. आणि हे 1 टाईमलाच बनवलेलं. 2 टाईमला भटुरे तळून खायचं नव्हतं पे होत, म्हणून 1 टाईमलाच केलेलं. नंतर सकाळी सकाळी स्वामींचे भजन वगैरे लावते, हे बघा स्वामींचे. आणि हे सकाळचे सगळे माझे झाडं आहेत, हे इंडोर प्लांट आहेत, ते व्हाईट ह्याच्यामध्ये लावले आहेत ते. नंतर मी ऊन आलं की परत एका साईडला घेते. देव करो हे सगळी झाडं माझी व्यवस्थित यावी. छोटंसं फूल आलेलं व्हाईट कलरचं जास्वंदीचं. हे फक्त हे झाड दिसतं ना, हायवेवरती आपण बघतो ते झाड जरा हे झालं आहे, ते मला नाही वाटत ते झाड येईल व्यवस्थित. हे साबरमती नदी आहे. त्या मी जुन्या घरी राहत होतो तिथून खूप जवळ दिसायची. इथून आता जरा थोडं हे करावं लागतं, झूमिंग करावं लागतं. हे ब्रेड पकोडा आणि डाळवडा आणलेला माझ्या मुलाने, तर या सगळेजण खायला. हे शिजवून झालेलं होतं. याच्यामध्ये मी चहा पावडरचं ते पुडी बांधून ठेवतात, पुन्हा आवळा वगैरे टाकतात ते कलर यासाठी. ते नाही मी केलेलं, मला ते तसं आवडत नाही. सगळ्यांची आवड वेगवेगळी असते. हे ऊन आल्यामुळे मी इकडे हे प्लांट ठेवले सगळे इंडोरवाले. मला ते मेन चहाच पीत नसल्यामुळे ते मला नाही आवडत ते कलरसाठी केलेलं. सगळे तेच करतात कलरसाठी, यासाठी चहा पावडर हे करतात, मी नाही करत. हे शिजवून झालेलं होतं आपल्याला, तर मी मसाला केलेला. त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, पुन्हा कांदा लसूण वगैरे असं घेतलेलं, टॅमॅटो वगैरे ते ह्याच्यात टाकलं. मस्त हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण ह्याला हे झालं की ज्यामध्ये मी ते शिजलेले छोले टाकणार आहे. हा छोले मसाला पावडर टाकलेला, आणि धना जिरा पावडर, हळद पावडर, आपला कांदा लसूण चटणी मसाला टाकलेला होता, मीठ. याला सगळं हलवून घ्यायचं आहे बरोबर. तुम्ही कसे बनवता छोले भटुरे? तर सगळेच म्हणजे चहा पावडर टाकून अशी पुडी ठेवतात ते याच्यामध्ये चहा पावडरची, आणि मग हे करतात सगळ्यात. कारण मी तसं नाही केलेलं, मला असाच आवडतो. मी कायम बनवलं की मी असंच बनवते. ही काश्मीरी रेड चिली पावडर वरतून टाकलेली होती, मीठ टाकलं आहे. हे पूर्ण आता आपलं हे झालं आहे मस्त हे करून. आता याच्यामध्ये शिजवलेले छोले टाकणार आहे. असं पण केलं तरी ते कलर छान येतो, पण ते लालसर असे दिसून येतात. त्याची पण चव छान असते, ह्याची पण चव छान असते. करून बघा असं पण तुम्ही एकदा. हे बघा, ह्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली होती थोडं तिखटपणा यायसाठी शिजवताना. हे पूर्ण मिक्स करून झालं की बघा ते किती छान दिसेल. आणि ह्याला मंद गॅसवरती होऊन द्यायचं आहे आता आपल्याला. तोपर्यंत एका साईडला भटुरे करायला घ्यायचे आहेत. ह्याला मंद गॅसवर करायला ठेवलेले. हे बघा झालेत आपले. आता हे गते हे पीठ मळताना कसं होतं ना, आता किती ते ठेवलं होतं 1 अर्धा तासासाठी, तर किती फुगलं हे पीठ बघा. हे पूर्ण क्लीन झालं असतं, पण ते माझा हात खूप प्रॉब्लेम आहे माझ्या हाताला. शोल्डर पेन म्हणजे सर्वायकल पेन सांगतात माझ्या शोल्डरला, त्यामुळे ते हे केलं होतं. जास्त असं दाब द्यायला गेलं की नाही, आणि असं हे करायला गेलं की ते शोल्डर खूप हे होतं माझा उजवा. हे झालं आपलं गरमागरम भटुरा तयार. या सर्वजण खायला. कसं वाटलं नक्की सांगा.
मस्त कांदा, हिरवी मिरची, लिंबू, गरमागरम छोले भटुरे, या सर्वजण जेवायला. हे इंडोर प्लांट आहेत, हे किचनमध्ये ठेवले होते मी. बाबू प्लांट आणि एक मनी प्लांटचं होतं. एक कँडी मॅडम आमच्या. बाय.